नमस्कार महाराष्ट्र. मी राजकर्ता बोलतोय. आज मला खरंच बोलायची गरज पडली, कारण आज या महाराष्ट्रात बदलत चाललेल्या राजकारणामुळं मी आणि माझ्यासारखे अनेक राजकारणी बदनाम होत आहोत आणि त्याला खूप कारणं आहेत. राजकर्ता म्हटलं की समाजसेवा कमी आणि भ्रष्टाचार, स्वार्थीपणा, पक्षांतर या सगळ्या गोष्टी सामान्य लोकांच्या डोळ्यासमोर येत राहतात. मला मान्य आहे की सत्तेत येण्यासाठी आम्ही लोकांना आश्वासनं देतो आणि मग सत्तेत आल्यानंतर ही आश्वासनं विसरून जातो. हे सगळं आमची स्मरणशक्ती कमी असल्यामुळे नाही, तर आम्ही या दिलेल्या आश्वासनांपेक्षाही खूप महत्त्वाच्या कामांमध्ये व्यस्त होऊन जातो. आम्ही व्यस्त असतो पुढच्या 5 वर्षानंतर येणाऱ्या निवडणुकीच्या तयारीमध्ये. प्रत्येक माणूस भविष्याचा विचार करतो, नियोजन करत असतो. मग आम्हीही केलं तर कुठे बिघडलं? सामान्य माणूस सुद्धा मूळ जन्माला येण्याच्या आधीच त्याच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाच्या तयारीला लागलेलाच असतो. मग अशा वेळी आम्हीही आमचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी थोडी तयारी केली तर कुठे बिघडतं? मला मान्य आहे, आम्ही सत्तेत येताना समाजाच्या हिताची शपथ घेतो, जनतेच्या हितासाठी काम करू असं आदरानं बोलतो आणि मग या सगळ्या सेवेसाठी सरकार आम्हाला मानधनही देतं. पण काय करणार? मिळणाऱ्या मानधनात आम्ही फक्त 5 वर्ष निभावून येऊ शकतो. मग पुढच्या निवडणुकीत पुन्हा निवडून नाही आलो तर आमच्या मुलाबाळांच्या पोटापाण्याचं काय? सत्तेत आल्यानंतर जो मान, सन्मान आणि प्रतिष्ठा मिळते ती सत्ता हातातून गेल्यानंतरही टिकवावी लागते. आणि मग राजकर्त्याला स्वतःची प्रतिष्ठा कायम टिकवायची असेल तर आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं खूप गरजेचं असतं. आता तुम्ही म्हणाल की जर तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी आणि हितासाठी कामं केलीत तर पुढच्या निवडणुकांचं टेन्शन घेण्याची वेळच येणार नाही. पण तुम्हाला वाटतं का की आजची जनता कर्तव्य दक्षतेने मतदान करते? आजची जनता सुद्धा निवडणुकीच्या वेळी विकली जाते. मग कोण सेवक आणि कोण भक्षक हे सगळं विसरून जिथून जास्त पैसा मिळेल तिकडे वळणारी लोक आहेत. मी मान्य करतो की राजकारणी पैसे देऊन जनतेला विकत घेतात, पण लोकांनाही एक गोष्ट कळाली पाहिजे की हे आपण निवडून दिलेले नेते आपल्या कल्याणासाठी आहेत. पुढे जाऊन हेच नेते आपल्या संरक्षणासाठी आणि विकासासाठी काम करणार आहेत. पण इथे लोकच लाचार झाले आहेत. या अशा लाचार लोकांचा फायदा घेणं राजकारण्यांसाठी फायद्याचं ठरतं. भारतीयांच्या लाचार वृत्तीमुळेच परकीय लोक भारतासारख्या देशावर अनेक वर्ष राज्य करून गेले. खरं तर इतिहास राज्यकर्त्यांना आणि सामान्य जनतेलाही खूप काही शिकवून जातो. छत्रपती शिवाजी महाराज शिकवून गेले की एक आदर्श राजकर्ता कसा असावा, लोकांचं हित कशात आहे, लोकांना पुढे कसली गरज पडणार आहे याचा विचार करणारा जागरूक नेता कसा असावा. असा आदर्श आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला लाभलेला असताना सुद्धा सत्ता आणि पैशासाठी स्वतःच्या भावाचा आणि मुलाचा खून करण्या इतपत मजल मारण्याची हिंमत आमच्यासारख्या राजकर्त्यांमध्ये येते. आता तुम्ही म्हणाल की स्वतःच्या भावंडांना मारून सत्तेवर येणाऱ्या औरंगजेब आणि आजच्या राजकारण्यांमध्ये काय फरक राहिला? खरं तर जात सोडली तर कुठलाच फरक दिसत नाही. आमच्यासारख्या राजकर्त्यांनी विचार केला तो फक्त जातीचा, कारण भारतासारख्या संत परंपरा लाभलेल्या देशात धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडणं आम्हाला सगळ्यात सोपं जातं. जातीवादाचा फायदा आमच्यासारख्या पैसा म्हणजे देव मानणाऱ्या नेत्यांना खूप होतो. धर्माच्या नावानं दंगली पसरवून आणि विषयाला फाटे फोडून आम्ही केलेले घोटाळे लपवणं आमच्यासाठी खूप सोपं जातं. आणि मग या सगळ्यात आमची मदत करणारे आमचे लाडके न्यूज चॅनलवाले TRP वाढवण्याच्या नादात मूळ विषय बाजूलाच ठेवून तुमच्यासारख्या सामान्य जनतेच्या मनोरंजनाचं काम करत बसतात. आणि मग बातमी खरी की खोटी याचा न्याय करायला इथे न्यायालयच नसतं. मग प्रत्येक जण स्वतःच्या कुवतीनुसार प्रत्येक बातमीचा अर्थ लावत बसतो आणि लुबाडणारे चोर बनूनही सज्जन असल्याचा आव आणून निघून गेलेले असतात. आज माझ्यासारखे अनेक राजकारणी देशाचा पैसा स्वतःच्या विकासासाठी वापरतात. देशाचा विकास बाजूला ठेवून स्वतःच्या स्वार्थाच्या पोळ्या भाजताना दिसतात. इथे आज तुमच्यासारख्या सामान्य लोकांची मुलं मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी झगडताना दिसतात आणि आमची मुलं मात्र
देशाबाहेर जाऊन उच्च दर्जाचं शिक्षण घेऊन येतात. ही सगळी तफावत पाहून आज खरंच मलाही असं वाटतं की नेता हा सामान्य जनतेतलाच असावा. निवडणूक वगैरे सगळं सोडून नेता निवडण्यासाठी सुद्धा परीक्षा ठेवाव्यात. या सगळ्या गोष्टींमुळं निवडणूक आयोगावरील भारही थोडा हलका होईल आणि निवडणुकांसाठी साठवला जाणारा पैसाही जनतेच्या कामी येईल. आज मी हे सगळं बोलतो आहे कारण आज मी म्हातारा झालो आहे आणि या वयात जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला माझी फक्त पापच दिसतात. हजारो लोक माझ्यामुळे तडफडत मेलेले मी डोळ्यांनी पाहिले आहेत. ऊन, वारा, पाऊस डोळ्यांवर झेलताना होणाऱ्या लोकांचा आक्रोश मला आजही आठवतो आहे. मी फक्त पैसा कमवला, पण आज माझ्या डोक्यावर फक्त लोकांच्या शिव्याशापांचं कर्ज साचलं आहे. पण माहिती आहे का, हे ओझं पैशानं उतरवता येत नाही. ज्या पैशासाठी आयुष्यभर धावलो तो पैसा आज माझ्या उशाशी पडला आहे, पण झोप मात्र हरवली आहे. आज माझ्या मोठ्या बंगल्याच्या भिंती खूप उंच आहेत, पण त्या भिंतीच्या आत माणसं नाहीत, फक्त शांतता आहे. पूर्वी हजारो लोक माझ्या गाडीमागे धावत होते, साहेब आले, साहेब आले म्हणत घोषणा देत होते. आज त्याच घराबाहेर मी एकटा बसलोय. दारावर टकटक करायला एकही माणूस नाही. ज्यांना मी माझं मांडलं ते माझ्या खुर्चीत होते, पण माझे नव्हते. खुर्ची गेली, सत्ता गेली आणि त्या खुर्चीसोबत माणसंही निघून गेली. आज आरशात स्वतःकडे पाहताना मला माझा चेहरा दिसत नाही. दिसतात ते फक्त काही प्रश्न. तो शेतकरी आठवतोय ज्यानं कर्जमाफीच्या आशेवर माझ्यावर विश्वास ठेवला होता. ती आई आठवते जिनं मुलाच्या शिक्षणासाठी सरकारी मदतीची वाट पाहिली होती. तो बेरोजगार तरुण आठवतोय ज्याच्या डोळ्यात स्वप्न होती, पण मी त्याला फक्त आश्वासनं दिली. मी त्यांना फक्त शब्द दिले आणि त्यांनी मला त्यांचं भविष्य दिलं. किती विचित्र व्यवहार होता हा. मी त्यांना फसवलं, पण खरं सांगू, सगळ्यात मोठा धोका मी लोकांना नाही तर स्वतःलाच दिलाय. कारण ज्या दिवशी मी जनतेचा विश्वास विकला त्या दिवशी मी माझं मनही विकलं. आज मी शेवटच्या टप्प्यावर उभा आहे. आता माझ्याकडे सत्ता नाही, आवाज नाही, ताकद नाही, फक्त एक अनुभव आहे. म्हणून जाताना एकच सांगतो की लोकशाही फक्त मतदानानं जिवंत राहत नाही, तर योग्य प्रश्न विचारणाऱ्या जनतेनं जिवंत राहते. नेत्यांना देव बनवू नका, कारण देव प्रश्न विचारत नाही आणि जिथे प्रश्न विचारले जात नाही तिथे राजे जन्म घेत नाही, तिथे हुकुमशहा जन्म घेतात.